बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ती म्हणजे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूरमधील जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुका आता जाहीर झाल्यात। 5 ऑक्टोबरला मतदान या संदर्भात होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यावर राज्य निवडणूक आयोगाने तारखा आता जाहीर केल्यात। या पोटनिवडणुकीमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण लागू होणार नाही, त्यामुळे सगळ्याच पक्षांमधील राजकीय नेते नाराज आहेत। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं महागात पडेल असा इशारा ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला होता। पण आता राज्य निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यामुळे पुढे काय होणार हेच पाहावं लागणार आहे। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर झेडपीची निवडणूक जाहीर झाली आहे। या 5 जिल्ह्यांमधील पंचायत समितींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या। अर्ज दाखल करण्याचा कालावधी 15 ते 20 सप्टेंबर असा असणार आहे। अर्जाची छाननी 21 सप्टेंबरला होईल। तर 5 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे। 6 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल। झेडपीच्या एकूण 85 जागांवरती निवडणुका होत आहेत, तर पंचायत समितीच्या 144 जागांवरती मतदान पार पडेल। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यावर राज्य निवडणूक आयोगाने आज तारखा जाहीर केल्यात। काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघत होतो, हे अपेक्षित होतं। ज्या पद्धतीने खरं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार अशा पद्धतीने निवडणुकीचा कार्यक्रम थांबवू शकत नाही, त्या पद्धतीने आपण जर बघितलं 6 जिल्ह्यांच्या ज्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या घोषित केलेल्या आहेत। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर याच्या ज्या जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत ज्या पंचायत समित्या आहेत त्यांची निवडणूक जी आहे ती 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे। तर पालघरच्या अंतर्गत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची निवडणूक ही 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी जी आहे ती 6 ऑक्टोबरलाच होणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं होतं की ओबीसीचं राजकीय आरक्षण जे रद्द झालं होतं त्या ह्या जिल्ह्यांमधलं जे पद रिक्त झालेली त्याच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत। एक सर्वपक्षीय बैठक जी मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती त्यामध्ये सर्वांचं एकमत होतं की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा जो तिढा आहे तो सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आता ही निवडणूक होते। तर आता ह्याला चॅलेंज करणार आहे राज्य सरकार की राज्य सरकारने आधीचा जो प्रस्ताव दिला होता एससी एसटीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागून न देता 50% आतमधलं जे आरक्षण आहे ओबीसींना ते द्यावं आणि निवडणुका घ्यावा हा एक प्रस्ताव आहे। किंवा आपण जर बघितलं की जसं राष्ट्रवादीने आधीच डिक्लेअर केलेलं आहे की ज्या जागा ओबीसींसाठी आहे त्यावर आम्ही ओबीसीच उमेदवार देणार जरी आरक्षण नसेल तर, अशा पद्धतीचा पक्षीय पातळीवर काही निर्णय होतोय का आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं ह्याकडे आता लक्ष द्यावं लागेल। परंतु आपण बघतोय की राज्य निवडणूक आयोगाने तर आता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, तो तरी आता थांबवता येणार नाही। त्यामुळे निवडणूक जी आहे ती घ्यावीच लागणार, कारण सुप्रीम कोर्टाने हा कार्यक्रम करावा अशा पद्धतीचा निकाल दिला आहे। नक्कीच रश्मी, खरं तर या पोटनिवडणुकीमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण लागू होणार नाही आणि त्यामुळे अगदी सगळ्याच पक्षांमधले राजकीय नेते सुद्धा नाराज असल्याचं कळतंय। आता एकमेकांवरती सध्या टीका टिप्पणी सुरू आहे, याबद्दल काय सांगशील? नक्कीच आपण जर बघितलं मराठा आरक्षणानंतर ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे त्यावरनं पहिल्यांदा आपण इथं बघतोय की महाविकास आघाडी सरकारपुढे पुन्हा एकदा आव्हान झालेलं आहे, कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकी काय करायचं, आधी त्यांनी कोरोनाचं कारण देत कुठेतरी निवडणूक आयोगाला विनंती केली आणि निवडणूक पुढे ढकलली, परंतु आपण जर आता बघितलं की सुप्रीम कोर्टानेच सांगितलं आहे की तुम्हाला निवडणूक घ्यावी लागणार आहे। त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केलेला आहे, त्यामुळे आता निवडणुकी घ्यावीच लागणार आणि एवढ्या कमी वेळात एम्पिरिकल डेटा तर तयार होणार नाहीये, त्यामुळे निवडणूक घेण्याशिवाय पर्याय नाही। मग निवडणूक झाली तर नेमकी काय करावं लागेल याचाच निर्णय आता राज्य सरकारला घ्यावा लागेल। रश्मी, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणारच आहे। सध्या या सगळ्यावरती प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। हे सरकार जे आहे ते एम्पिरिकल डेटा गोळा करण्याशी सक्षम अपयशी ठरलेलं आहे। फक्त बैठकीचा फास फक्त करण्यात आला
आयोग फक्त नेमण्याचं नाटक करण्यात आलं, पण त्या आयोगाला निधी दिला गेला नाही, यंत्रणा दिली गेली नाही. त्यामुळे एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुद्धा या राज्यात सुरू झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे याची सगळी जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनावरती आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा या राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका गेल्या 2 बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. पण अशी भूमिका घेतली असल्याने आता त्यांची भूमिका काय आहे, या महाराष्ट्र शासन आता या निवडणुका कशा थांबवणार आहेत, ही भूमिका जी आहे स्पष्ट होणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी आधी ओबीसी समाजाची ठाम भूमिका आहे. सगळ्या पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि हरिभाऊ राठोड हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईन. शिवराय कुलकर्णी, देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे सांगितले होते, त्या मुद्द्यांवरती आरक्षण टिकवण्यासाठी म्हणजे ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी जे मुद्दे सांगितले होते यावरती राज्य सरकारने जर विचार केला असता तर काहीतरी यावरती सोल्युशन निघालं असतं असं म्हटलं जात आहे. प्रवीण दरेकरांनी सुद्धा मगाशी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुमची काय मत आहेत? या सरकारची मुळात इच्छाच नाही. असं आहे की आज जो आलेला निकाल आहे हा निकाल न्यायालयाचा निकाल म्हणून हे सरकार हात नाही झटकू शकत. मुळात या सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रकरणात असो आणि त्याही पेक्षा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जर मुद्दा असेल तर या सरकारने विश्वासघात केलेला आहे. सरकारजवळ अनेक मार्ग असतात. मुळात इच्छाशक्ती असायला हवी आणि इच्छाशक्ती जर राहिली असती तर हे अपयश सरकारच्या पदरी आलं नसतं. याच्यावर सर्वानुमते आणि सगळ्या युक्त्या वापरून सगळे मार्ग वापरून मार्ग काढणे हे खरं म्हणजे सरकारचं काम होतं. आज भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये आम्ही तर आमचा निर्णय केलेला आहे. आम्ही ज्या ठिकाणी जे मतदारसंघ ज्या प्रमाणामध्ये ओबीसीसाठी राखीव राहतात त्या प्रमाणामध्ये आम्ही ओबीसींना उमेदवारी देणार आहोत. आम्ही तिथे ओबीसींनाच उमेदवारी देऊ आमच्या मतदारसंघांमध्ये. त्याच्यामुळे आरक्षण हे तुम्ही माना नका मानू, आम्ही ते नैतिकरित्या आम्ही मानसिकरित्या मानलेलं आहे आणि आम्ही ते आमच्याकडून देणार आहोत. पण या सरकारची मुळात इच्छाशक्ती नसल्यामुळे हा विश्वासघात झालेला आहे. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक आरक्षणाच्या आणि प्रत्येक समूहाच्या प्रश्नांच्या प्रकरणामध्ये या महाविकास आघाडी सरकारचा दृष्टिकोन असाच आहे की हे सगळं प्रलंबित ठेवायचं, सगळं पेंडिंग ठेवायचं आणि खापर मात्र दुसऱ्यांवर फोडायचं. आता याच्यातही वेगळे वेगळे मार्ग काढतील आणि उद्यापासून आरोप सुरू होतील. संजय राऊत उद्या सामन्यामध्ये काहीतरी लिहितील, मग वक्तव्य करतील आणि मग एक त्याला मुलामा चढवला जाईल, दुसऱ्यावर खापर फोडलं जाईल. पण मुळात माझं असं स्पष्ट मत आहे की ओबीसींना वंचित ठेवण्याचा हा जो प्रकार आज होतोय महाराष्ट्रामध्ये याला पूर्णपणे हा महाविकास आघाडी सरकारने केलेला विश्वासघात आहे. नक्कीच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड ही आपल्या सोबत आहेत. हरिभाऊ राठोड, खरं तर वेगवेगळ्या दिवशी बैठकांचं सतत सत्र मात्र सुरू होतं, कोणताही ठाम निर्णय हा झालेला नाही आणि आज ही परिस्थिती ओढावली आहे. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मला वाटतं की जे काही घडतंय ना ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे घडतंय. तर म्हणजे 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 2 आठवड्यामध्ये निवडणुका घ्या आणि विदाऊट ओबीसी रिझर्वेशन घ्या. त्याप्रमाणे या निवडणुका होणार आम्ही मान्य केलं होतं की 5 जिल्हा परिषद मध्ये जे आमचे उमेदवार म्हणजे निवडून आलेले शहीद झाले बिचारे, होऊ द्या, काही हरकत नाही. आताही विदाऊट आरक्षण होत असेल तर ठीक आहे. पण याच्यानंतर ज्या मुंबई महानगरपालिका आहे आणि नवीन मुंबई केडीएमसी किंवा मला वाटतं 150च्या जवळपास नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये ड्यू आहेत. तर त्या निवडणुका कमीत कमी त्याला आरक्षण द्यायचं असेल तर इम्पेरिकल डाटा, आता इम्पेरिकल डाटा म्हणजे काय तर लोकसंख्या, आणि तुम्हाला लोकसंख्या करायची नसेल तर सर्व मतदार जरी मोजून घेतले आपण आणि तो मतदार कुठल्या म्हणजे ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे की ओपन आहे हे जरी बघितलं तर 2 महिन्यात आपल्याला हे करता येतं. मी परत सांगतो आपल्याला. त्यामुळे हे जे दोन्ही पक्ष आहे ना, मागचे भाजपचे याच्यात दोष आहे. भाजपचा जेवढा दोष आहे तेवढा या महाआघाडीचा पण दोष आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे आतून काहीतरी शिजत आहे असं डाऊट येतं, शंका येते. नक्कीच ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बबनरावजी, खरं तर आता जी निवडणूक होणार आहे ही कोणत्याही आरक्षणाशिवाय म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय ही पोटनिवडणूक होणार आहे. तुमची प्रतिक्रिया काय आहे? मॅडम,
हे संपूर्ण देशातील आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार असल्यामुळे ओबीसीचं हे फार मोठं दुर्भाग्य आहे की 94 नंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. याकरिता मी असं म्हणणार नाही दोन्ही सरकार दोषी आहे, पण राज्य सरकारने आपलं काम सुरू केलं होतं. माननीय सर्वोच्च न्यायालय एवढ्या लवकर निर्णय देईल ही अपेक्षा नव्हती आणि निवडणूक आयोग सुद्धा एवढ्या लवकर कार्यक्रम करेल ही अपेक्षा नव्हती. पण दुसरी बाजू अशी आहे की ज्या दिवशी केंद्र सरकारने ओबीसी मध्ये कोणत्या संवर्गाला समाविष्ट करायचं हे 127 दुरुस्ती केली, त्याच दिवशी जर 50% जी मर्यादा आहे आरक्षणाची ती स्थिर करून टाकली असती तर आज ओबीसीच्या 27% आरक्षण महाराष्ट्रामध्ये मिळालं असतं. मी सुरुवातीपासून म्हणतो आहे की राज्य सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने एक 50% मर्यादा शिथिल करावी किंवा ज्या संविधानातील कलम 243 आम्हा ओबीसींना राजकीय आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाच्या कलम 243 सबसेक्शन डी आणि टी च्या सबसेक्शन 6 मध्ये अमेंडमेंट करून या देशातील ओबीसींना 27% आरक्षण देण्याकरता घटना दुरुस्ती करावी. ती केली तर कुठल्याही राज्याला हा जो आपला इम्पेरिकल डाटा दर 10 वर्षांनी गोळा करावा लागेल त्याची गरज राहणार नाही. काय तायवडेजी, खरं तर बघायला गेलं तर फक्त बैठकांवर बैठका झाल्या, कोणताही ठोस निर्णय हा ओबीसी आरक्षणासाठी घेतला गेला नाही. या समाजाची कायम उपेक्षाच झालेली आहे. तुम्ही काय सांगाल? भाग्य आहे की सरकारने ज्या सिरियसपणे ह्या विचारात घ्यायला पाहिजे होता हा मुद्दा, त्याप्रमाणे सरकारने राज्य सरकारने घेतला, पण ती प्रोसेस एवढ्या संत गतीने सुरू आहे आणि निवडणुका एवढ्या लवकर लागतील हे त्यांना अपेक्षा नसावी कदाचित. पण आणखी फास्ट करून आता तर ह्या 5 जिल्हा परिषद आहे फक्त, पण आता पुढच्या फेब्रुवारी महिन्यापासून पूर्ण राज्यभरातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून कमीत कमी नोव्हेंबरच्या एंडपर्यंत हा इम्पेरिकल डाटा गोळा करून संपूर्ण राज्यातलं ओबीसीचं 27% आरक्षण किंवा जे काही मिळणार आहे 20%, 22% ते कायम करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करावा. पण त्याचबरोबर संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय द्यायचा असेल, संपूर्ण देशातील, कारण हा निर्णय संपूर्ण देशाला लागू होणार आहे, तर केंद्र सरकारने लवकरात लवकर 50%ची जी मर्यादा लादलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द करावी, शिथिल करावी किंवा संविधानाच्या कलम 243 डी टी चा सबसेक्शन 6 मध्ये अमेंडमेंट करून या देशातल्या ओबीसींना राजकीय 27% आरक्षण मिळविण्याची तरतूद करा. अगदी. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. शिवराय कुलकर्णी, भाजपने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. सरकारमधील मंत्री सुद्धा या गोष्टी मान्य करतायत, मात्र कुठेतरी आता निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. तुमची प्रतिक्रिया? काही तांत्रिक कारणामुळे शिवराय कुलकर्णी यांच्या सोबत आपला संपर्क तुटलेला आहे. हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत. हरिभाऊ राठोड, काय सांगाल? निवडणुकांची तारीख आता जाहीर झालेली आहे. नेहमीच ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राजकारण केलं जातं, कोणताही ठोस निर्णय मात्र घेतला जात नाही. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत राठोडजी? हो, आवाज पोहोचतोय ना. तर नाही, महाराष्ट्रामध्ये आपण राज्य सरकारची चर्चा करतोय, पण घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. केंद्राची त्याही पेक्षा जास्त जबाबदारी आहे. जर तुम्ही घटना दुरुस्ती केली नाही तर महाराष्ट्र नाही, आता देशातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे देशातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण ठेवता येणार नाही, ही परिस्थिती ओढवणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी हे कोणी बोलतच नाही. आणि केंद्र सरकारने जर घटना दुरुस्ती करून 50%ची कॅप वाढवली नाही तर बहुतेक राज्यातले अनेक जिल्ह्यामध्ये आरक्षणच मिळणार नाही. आपण मराठा समाजासाठी कॅप वाढवा, मराठा समाजाच्या साठी 50%ची मर्यादा वाढवा म्हणून आपण आपले सगळे नेते मंडळी दिल्लीला गेले. मग ओबीसी साठी मर्यादा वाढवा हे मान्य मोदी साहेबांना का सांगत नाही? हे बीजेपी वाल्यांना तुम्ही विचारा की तुम्ही जर घटना दुरुस्ती केली नाही तर उद्या देशभराचं आरक्षण जाणार आहे. हे महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे. 142 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, तो सगळा देशभर लागू आहे. त्यामुळे आता जे नागपूरहून सांगत होते आमचे मित्र ते बरोबर आहे. 342T आणि 342D
याच्यामध्ये दुरुस्ती करावं लागणार आहे, अगदी. म्हणजेच घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. हरिभाऊ राठोड, आता निवडणुकांच्या तारखा मात्र जाहीर झालेल्या आहे. सरकार काय निर्णय घेत आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही बबनराव तायवाडे आणि शिवराय कुलकर्णी यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतलात. धन्यवाद.